शुभ श्रावणी 15 मार्च भागामध्ये शुभू घरी जातो आणि खूप चिडचिड करत असतो आणि म्हणतो, ह्या श्रावणी मॅडम पण ना का लग्नाला तयार झाल्या. तेवढे स्वीटी एका माणसाला घरात घेऊन येते आणि म्हणते, या ना या, हा हॉल आणि हे किचन बघितलं ना किती मोठी रूम आहे. अख्ख्या कोल्हापूरमध्ये अशी रूम तुम्हाला कुठंच मिळणार नाही. शुभूच्या म्हणते, स्वीटी अगं हे काय करते. आता शुभू पण येतो. स्वीटी म्हणते, भाडेकरू आणलाय, त्याला घर दाखवते. शुभूच्या म्हणते, अगं आमचा तरी विचार कर. ती म्हणते, आत्याबाई आजपर्यंत तुमचाच विचार केला, पण शुभू काय म्हणला आठवतं का तुम्हाला. ती श्रावणी पास झाली नाही तर 2 महिन्यात मी खुली सोडणार. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शुभू शब्दाचा किती पक्का आहे. तो खोली खाली करणार म्हणजे करणार. शुभू म्हणते, स्वीटे अगं असं काय करते. शुभूची लहानी बहीण म्हणते, स्वीटे अगं तुला काही वाटायला पाहिजे. आता स्वीटी माज दाखवत म्हणते, तुम्हाला नाही सांगायचं मला काय वाटतं आणि काय नाही. आता शुभूचे वडील सगळेच अडवत असतात. शुभू म्हणते, स्वीटे तू म्हणशील ना तेच होणार. स्वीटी म्हणते, असं म्हणताय ठीक आहे, मग माझी एक अट आहे. शुभू म्हणते, आम्हाला मान्य आहे हो की नाही. स्वीटी म्हणते, अहो अट काय ते तरी ऐकून घ्या. तर माझी पहिली अट, शुभूने सगळ्यांसमोर माझा अपमान केला तर सगळ्यांसमोर त्यांनी माफी मागायची. आणि दुसरी अट, शुभूने त्या श्रावणीला कधीच भेटायचं नाही. ही अटी मान्य असेल तर तुम्ही राहू शकता, नाहीतर उद्याच्या उद्या खोली खाली करायची. शुभू म्हणतो, मी असं काही करणार नाही, ना तुझी माफी मागणार ना श्रावणी मॅडमला भेटायचं सोडणार. हां पण मी तुला शब्द देतो, 2 दिवसाच्या आत मी खोली खाली करणार. आता मात्र स्वीटीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. ती म्हणते, ठीक आहे माझा भाडेकरू तयारच आहे. शुभूची आई म्हणते, शुभू अरे हे काय केलंस. शुभू म्हणतो, नाही आई आता खूप झालं, आपण ही खोली सोडायची. त्याचे वडील म्हणतात, एवढ्या लवकर खोली कुठे मिळणार आपल्याला. तो कुणीही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तो आता बंगल्यावर जातो. तो अलकनंदा म्हणत असते, अपर्णा अगं श्रावणीला तयार केलं का. ते लोक आत्ता बघायला येतीलच. आणि म्हणते, हे बघ आलेच. आता त्यांचं चांगलं स्वागत करते. ती बाई म्हणते, अरे वा तुमचा बंगला छानच आहे, आमचा पण पणायला आहे. आणि त्याच्यातली एक एक गोष्ट 1-1 लाखाची आहे. त्या तेवढ्या बडबड्या बाता मारत असते की विशंभर तिच्याकडे बघतो. आता बरंच काही बोलणं होतं आणि श्रावणी येते. अलकनंदा म्हणते, ही माझी भाची श्रावणी. ती बाई म्हणते, मुलगी तर छानच आहे, अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखी, आम्हाला पसंत आहे बरं का. अलकनंदा म्हणते, झालं तर मग पुढची तयारी करूया. विशंभर म्हणतो, थांब नंदा अक्का, अगं तिला तरी विचार तिला मुलगा पसंत आहे की नाही. आता श्रावणी विशंभरकडे बघायला लागते. तो तिला मुलगा पसंत असेल तर पुढच्या गोष्टी होतील, नाहीतर नाही. अलकनंदा म्हणते, हो विचारते ना. श्रावणी तुला मुलगा पसंत आहे का. आता श्रावणी काहीच बोलत नाही. अलकनंदा म्हणते, लाजली बघा कशी लाजली. आता पेढे घेते आणि सगळ्यांचं तोंड गोड करत असते. त्या बाईला मिठी मारते आणि कानात काहीतरी पुटपुटते. त्या मुलाचे वडील म्हणतात, ठीक आहे मग पुढची बोलणी करूया. ती बाई म्हणते, मला काय वाटतं आपण उद्याच साखरपुडा करूया. तसं पण आमचं हॉटेल आहे, आम्ही करतो सगळी तयारी. नंदाक्का म्हणते, काहीच हरकत नाही. काय विशंभर तुला कसं वाटतं. विशंभर म्हणतो, नंदाक्का तुला जे ठीक वाटेल ना ते कर. मुलाची आई म्हणते, अहो सगळे भेटले पण मुलीची आई नाही भेटली, त्यांना तरी बोलवा. आता एक करून सगळे एकमेकडे बघायला लागतात. विशंभर म्हणतो, तुम्हाला काय जे प्रश्न विचारायचे ते मुलीला विचारा. मुलाचे वडील म्हणतात, अहो त्यांना पण बोलवा, जावयाला आशीर्वाद देतील. नंदाक्का म्हणते, ती या जगात नाही आहे. आता मात्र सगळे शॉकून बघायला लागतात. मुलाची आई म्हणते, म्हणजे मुलगी बिनाईचीच वाढली. अरे रे कशा गेल्या त्या, काही झालं होतं का. आता नंदाकाने सांगितल्याप्रमाणे ती बाई खूप चौकशा करत असते. आता मात्र विशंभर चांगलाच भडकतो आणि म्हणतो, त्या बाईशी तुमचा काहीच संबंध नाही, तुम्हाला जे काय विचारायचं ते मुलीला. आता ती बाई जास्तच बोलायला लागते. विशंभर म्हणतो, चालते वा. आता सगळा गोंधळ होतो खरा आणि लोक निघून जातात. मॅडी आत जातो आणि म्हणतो, ही मॉम पण ना श्रावणीसाठी स्थळ आणलं पण आणि घालवलं पण. तेवढ्यात नंदाक येते आणि म्हणते, मॅडी बघितलंस तू मॉम पण श्रावणीचं लग्न माझ्यासोबत होणार आहे ना. तू तर स्थळ आणलं आणि आणलं होतं तर घालवलं का. नंदाक्का म्हणते, कधी कधी संशय येतो तू माझाच मुलगा आहेस. आता नंदाक्का त्याला बरंच काही सांगत असते आणि म्हणते, त्या बाईच्या कानात मी बोलले, आता पुढचं सुरू करा. मॅडी मी असेच 1-1 स्थळ आणणार आणि असेच घालवणार. आता विशंभरला दाखवणार मी श्रावणीसाठी स्थळ आणते पण तिच्या आईमुळे तुटतात. मग विशंभर भडकणार. त्याच्याने श्रावणीमध्ये मोठी दरी निर्माण होणार. हे सगळं चुरून अपर्णा ऐकत असते. तेवढे शुभू जात असतो. ते म्हणते, शुभू ऐक ना मला बोलायचं आहे तुझ्याशी. तो बोला ना. ती म्हणते, श्रावणीबद्दल.
आता नंदाकाने काय काय केलं हे ती शुभूला सांगत असते. शुभू म्हणतो, पण श्रावणी मॅडमच लग्नाला तयार आहे, आपण काय करू शकतो. अपर्णा म्हणते असं काहीतरी की श्रावणीचं लग्न कॅन्सल होईल. तो म्हणतो असं कसं होऊ शकतं. ती म्हणते माझ्याकडे एक आयडिया आहे, जर नंदाकालाच काहीतरी झालं तर हे लग्न कॅन्सल होणार. आता ती शिवूला आयडिया सांगते. शिव म्हणतो एकदम भारी आयडिया आहे, ह्यामुळे श्रावणी मॅडमचं लग्न थांबेल. त्याचं लक्ष जातं, श्रावणी ऐकत असते. तो म्हणतो श्रावणी मॅडम. अपर्णा म्हणते अरे थांबव तिला, दोघेही जाणार. तेवढ्यात पृथ्वी आवाज देतो, अपर्णा. आता शिबू जातो. श्रावणी म्हणते शिबू तू असं का करतोस. तो म्हणतो मॅडम हा खूप मोठा कट आहे. श्रावणी म्हणते काही असू दे, पण साहेबांनी सांगितलं ना लग्न करायचं तर मी करणार. बघ ना शिबू, ते माझे वडील नसताना मला मोठं केलं. ते जरी मला मुलगी मानत नसेल तरी मी त्यांना माझे बाबा मानत आले. शिबू म्हणतो मॅडम हे तुमच्या लग्नासाठी चाललेलंच नाही. तेवढे तापर नाही ते. आणि ते श्रावणी शिबू बरोबर बोलतोय. अगं नंदाका बोलत असताना मी माझ्या कानाने ऐकलंय. शिबू म्हणतो मॅडम प्रत्येक वेळेस स्थळ येणार आणि तुमच्या आईवरून जाणार. श्रावणी म्हणते कोण कशाला करेल. शिव म्हणतो ज्यांनी पैसे दिले आणि तुम्हाला पास केलं ते जर हे करू शकतात तर समोरच्याचं तोंडही बंद करू शकतात. तुम्हाला आठवतं मॅडम साहेब काय म्हणाले होते, ते खूप बिझी असायचे आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मित्रही बिझी असायचा. म्हणजे घरामध्ये काय चाललं हे साहेबांना काहीच माहिती नव्हतं. त्यांना जे दाखवलं तेच त्यांनी बघितलं. श्रावणी ते शिबू तुला काय म्हणायचे, मला काहीच कळत नाहीये. तो म्हणतो मॅडम तुमच्या आईबद्दल खरं होतं की तसं घडून आणलंय. श्रावणी म्हणते कोण कशाला घडून आणेल. शिव म्हणतो अलकनंदा मॅडम. अपर्णा म्हणते हो श्रावणी, अलकनंदा काहीही करू शकते. श्रावणी म्हणते तसं असेल तर मी माझ्या आईबद्दल सगळं सत्य शोधून काढणार आणि अलकनंदा मॅडमचं पितळ उघड करणार. आता आईचं सत्य शोधल्याशिवाय मी लग्नच करणार नाही. अलकनंदा किचनमध्ये येते आणि नोकराच्या नावाने ओरडत असते. तेवढ्यात एक जण येते आणि म्हणते मॅडम तुम्ही बोलवलत. अलकनंदा म्हणते मला दूध दे, मला खूप झोप लागली आहे. तिथे हो मॅडम आणि किचनमध्ये जाते. आता दूध घेऊन जायला लागते. तेवढ्यात अपर्णा येते आणि म्हणते तू दुसरं काम कर, मी देते ना नंदाक्काला. ती निघून जाते आणि अपर्णा त्या दुधात गोळी टाकते. चमच्याने हलवत म्हणते तुमचं पाप तुमच्याच दुधात नंदाक्का. ती आता घेऊन जाते. नंदाक्का म्हणते हे तू का आणलंस, वर्षा कुठे गेली. अपर्णा म्हणते ती बिझी आहे ना म्हणून मी आणलं. नंदाक्का म्हणते तरीच म्हटलं एवढी माया कुठून उतू चालली. अपर्णा हसते आणि निघून जाते. नंदाक्का म्हणते या बाईची एक मनात काय शिस्त ना ते कळत नाही बाबा. अवतर असं आणते ना बघायला नको. आता अपर्णा जाते आणि लपून बघत असते. अलकनंदा दूध पित असते. अपर्णा म्हणते आता आमचा प्लॅन वर्क होणार. नंदाबाई आजपर्यंत प्लॅन करून तुम्ही दुसऱ्यांना त्रास दिला ना, आता तुम्हाला कळेल. ज्या जाळ्यामध्ये तुम्ही श्रावणीला अडकू पाहत होता त्यात तुमचीच मान अडकेल. अलकनंदा झोपलेली असते. अचानक डोळे उघडतात आणि रात्रभर तिचे जे काय हलवतात, वॉशरूम ते बेड. नंदाक्का सारखी पळत असते. आता पळून पळून ती एवढी हैराण होते की सकाळी मॅडीच्या नावाने मोठमोठ्याने ओरडायला लागते. मॅडी म्हणतो मॉम तुला काय झालंय. ती म्हणते अरे माझ्या पोटामध्ये खूप मुरड आली आहे. तो रात्री काही बाहेरचं खाल्लं का. ती म्हणते अरे मी बाहेरचं कधी खातच नाही, जेवण केलं आणि दूध प्याले, बाकी काहीच नाही. तो ठीक आहे मी डॉक्टरला बोलवतो. ती म्हणते विशंबरला सांग आणि आपल्या फॅमिली डॉक्टरला बोलव. आता डॉक्टर सांगतात फक्त पेज घ्यायची आणि वर्षा ती करूनही आणते. आपण सिद्धूला म्हणते अरे ही जी पेज केली ना मी थोडी तीळ पावडर टाकली आहे कारण नंदाकाला त्याची ॲलर्जी आहे. सिद्धू म्हणतो अहो काही होणार नाही ना. अपर्णा म्हणते नाही रे थोडीशी ॲलर्जी होईल आणि खाजील एवढंच. आता अलकनंदा खराखर खाजत असते. मॅडी म्हणतो मॉम हे काय झालं. ती म्हणते अरे डॉक्टरांनी गोळ्या दिल्या ना त्याची ॲलर्जी झाली बहुतेक. नक्की काय चाललं हे बघण्यासाठी आता गुरुजींना बोलवतात. गुरुजी म्हणतात मागच्या 7 पिढ्यामुळे हे सगळं होतंय, कारण आपण हिशोब नाही ठेवला तरी देव हिशोब ठेवतो. अलकनंदा म्हणते गुरुजी मागच्या जन्मीचं जाऊ द्या हो, ह्या जन्मी बघा मला खूप खाज येते. गुरुजी आता पंचांग बघून म्हणतात तुमच्या घरामध्ये कुणाचं लग्न आहे का. आपण म्हणते हो हिचं, आमच्या श्रावणीचं. ते म्हणतात पुढच्या 6 महिने तुम्हाला लग्न नाही करता येणार कारण मुलीच्या आईवर किंवा आई समान असणाऱ्यावर मृत्यू योगे. नंदाका म्हणते अहो तसं काही नाही, तिला आईच नाही आहे. तो म्हणतो आत्याबाई तुम्ही आईसारख्याच आहे ना, तुम्ही तिला लहानपणापासून आईप्रमाणे वाढवलं म्हणजे हा मृत्यूयोग तुमच्या डोक्यावर फिरतोय. आता गुरुजी असं काही बोलत असतात की विशंबर म्हणतो नाही नंदाकाच्या जीवाशी मला नाही खेळायचं. आता मधून शुभूही प्रश्न विचारत असतो आणि अपर्णाही. दोघं आता चांगलंच घाबरून देतात. विशंबर म्हणतो ठरलं तर मग
ह्या मुलीला मी अजून 6 महिने झेलायला तयार आहे, पण नंदाक्काच्या जीवाशी मी नाही खेळू शकत. त्यामुळे 6 महिने कुणी लग्नाचा विषय ह्या घरामध्ये काढायचा नाही. अलकनंदा म्हणते, विशंभर अरे असं काही नसतं. तो नाही आहे नंदाक्का आणि निघून जातो. तेवढे शुभू हसत म्हणतो, गुरुजी भारी उपाय काढला. आता नंदाक्काला संशय येतो. तो नाही म्हणजे अहो तुम्ही आमच्या आत्याबाईचा जीव वाचवला. पृथ्वी म्हणतो, गुरुजी चला मी तुमचा दक्षिणाचा बघतो. आता मात्र शुभू, श्रावणी आणि अपर्णा गालातल्या गालात हसत असतात आणि नंदाक्का ओळखते आणि म्हणते, अच्छा शुभू हे सगळं तुझं कारस्थान आहे. आता बघच ही अलकनंदा तुझ्या डोक्यावर कसे ग्रह तारे सगळेच फिरवते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.